तर राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन असणार आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात ते पूजा सुद्धा करणार आहेत। जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत राहुल गांधी संवाद सुद्धा साधणार आहेत। तर राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन असणार आहे। यावेळेस ते त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा करतील आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत राहुल गांधी संवाद सुद्धा साधणार आहेत। तर राहुल गांधी यांची यात्रा आता नाशिकमध्ये पोहोचते। नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन राहुल गांधी यांच्याकडून केलं जाणार आहे। सोबतच राहुल गांधी हे त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन पूजा सुद्धा करणार आहेत आणि नाशिकच्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत। किरण, राहुल गांधी यांचा नाशिकमध्ये भारत जोडो न्याय यात्रेचा संपूर्ण दिनक्रम कसा असणार आहे, काय काय कार्यक्रम असणार आहेत? खरं तर भारत जोडो न्याय यात्रेचं नंदुरबार मधून महाराष्ट्रात प्रवेश झालेला होता आणि त्यानंतर धुळे मालेगाव करत आज ही यात्रा जी आहे ते नाशिकमध्ये दाखल होणार आहे। आणि त्याआधी नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये राहुल गांधी जाहीर सभा घेणार आहेत। कांदा उत्पादक शेतकरी असतील, त्याच पद्धतीने वेगवेगळे जे उत्पादन करणारे शेतकऱ्यांची सभा ही चांदवडमध्ये पार पडणार आहे आणि चांदवडमध्ये शरद पवार आणि संजय राऊत सुद्धा या सभेला त्यात उपस्थित राहणार आहेत। आणि त्यानंतर ही यात्रा नाशिकमध्ये दाखल होईल आणि नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिकचा जो द्वारका सर्कल आहे इथून राहुल गांधी रॅली काढणार आहेत आणि शालिमार परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर राहुल गांधी हे आलेल्या सर्वांना संबोधित करणार आहेत। अशा पद्धतीनं हे संपूर्णपणे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि नाशिकमधलं हे संपूर्ण रॅली संपल्यानंतर ते त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेणार आहेत आणि तिथून मोखाडा पालघर मध्ये ही संपूर्ण जी आहे ती यात्रा जाणार आहे। आणि या संपूर्ण यात्रेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे चोख अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये देखील काही वाहतूक मार्गात सुद्धा पोलिसांनी बदल केल्याचा आपल्याला बघायला मिळतोय आणि साधारणपणे दुपारी 2-2:30 वाजता ही यात्रा नाशिकमध्ये दाखल होईल अशा पद्धतीचं एक नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आणि त्याआधी चांदवडमध्ये एक मोठी जाहीर सभा राहुल गांधी घेणार आहेत आणि त्या जाहीर सभेला महाविकास आघाडीचे दोन जे प्रमुख नेते, त्यामध्ये प्रामुख्याने शरद पवार आणि संजय राऊत हे दोघंही उपस्थित एकूणच राहणार आहेत। आणि या संपूर्ण जाहीर सभेत राहुल गांधी काय बोलतात, कारण मागच्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर कांदा असेल, भाजीपाला असेल, द्राक्ष असेल अशा वेगवेगळ्या उत्पन्नाबद्दल किंवा कांद्याबद्दल प्रामुख्याने शेतकऱ्यांचा रोष आहे। त्यामुळे राहुल गांधी या सगळ्या संदर्भात काही बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान किरण, आता राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये येते, तयारी कशी केलेली आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेच्या स्वागतासाठी? आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही यात्रा महत्वाची मानली जाते, कारण राहुल गांधी या यात्रेच्या माध्यमातून एक मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि त्याचमुळे काँग्रेसकडनं स्थानिक काँग्रेस नेते असतील किंवा प्रदेश काँग्रेस नेत्यांकडून एक मोठी तयारी हे नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे। ही यात्रा द्वारका परिसरात म्हणजे मुंबई आग्रा महामार्गावरील जे द्वारका परिसर आहे या परिसरात आल्यानंतर एक भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात ज्या मार्गावरून रॅली जाणार आहे त्या संपूर्ण मार्गावरती फलकबाजी असेल, बॅनरबाजी असेल अशा पद्धतीची एक मोठी तयारी जी आहे ते स्थानिक काँग्रेस नेत्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आणि या संपूर्ण परिसरात मोठी गर्दी होईल अशी ही व्यवस्था जी आहे काँग्रेस नेत्यांकडनं घेण्यात आलेली आहे। कारण राहुल गांधी खूप वर्षानंतर नाशिकमध्ये येत आहेत आणि आगामी लोकसभा निवडणूक आहेत, त्या सगळ्या अनुषंगाने स्थानिक नेत्यांनी सुद्धा एक मोठी तयारी केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। नाशिकमध्ये सुद्धा आल्यानंतर एक छोटी जाहीर सभा राहुल गांधींचा आहे। शालिमार परिसरात हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे, त्यामुळे नाशिकमध्ये आल्यानंतर ते काय बोलतात हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या या माहितीबद्दल।